चिताती वरी वरे कैवल्य रसे उगरली ते प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. ज्ञानेश्वरी मध्ये भगवान माऊली ज्ञानोबराय म्हणतात या शब्दाची मी ताट तयार केले. त्याच्यावर कैवल्य नावाचा रस म्हणजे पदार्थ मोक्ष याच्यात काय केलंय ते ताटात वाढलाय. पण हे सगळं जेवण मेजवानी कुणाकरता तयार केली? निष्कामाशी. त्याच्या सगळ्या इच्छा मरून गेलेल्या आहेत, निष्काम झालेला आहे. अशा करता हे मी जेवण तयार केलं. आता आत्मप्रभा नित्य नवी तेज करोनी ठाण दिवी दो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयाशीत भावी. हे जेवण कुणाला गोड लागेल? कारण जेवण जरी बनवणारे चांगले असेल तर खाणारा जर चवदार असेल तर त्याचा काय फायदा होतो? नाही तर तो म्हणला सगळे पदार्थ सारखेच लागायले, काय फायदा नाही. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी जेवणारे कसे असावेत आणि वाढणारे कसे असावे आणि स्वयंपाक करणारे त्या सगळ्यांचा एका ओळीत काय केलेला आहे विचार. स्वयंपाक करणारा कसा असावा, वाढणारा कसा असावा आणि जेवणारा सुद्धा कसा असावा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. स्वयंपाक बनवणारे माऊली सुगरण असावी. सुगरण असून पुन्हा कशी असावी? उदार असावी. सुगरणी आणि उदार. वरती एखादी सुगरण आहे चांगला स्वयंपाक बनवला पण वाढण्यात कंजूसपणा करायला लागला. येता का, हवं का, पाहिजे का? अरे तो मला अख्खं बघून तुझ्या भाजीचं खातो पण तू इतकुल्या चमच्या टाकायला त्यात काय? शहरात आपली खेड्यातली माणसं गेली तर असेच पाहिजे आहे का नाही? ते थोडं 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 टाकत राहतात आणि आपल्याला त्याच्यात काय होत नाही. मग काय फायदा आहे? सुगरणे उदार नाही. एखादी उदार आहे महाराज ताट भरूनच भाजी आणली पण बेच उदार आहे पण सुगरण नाही. एखादी माऊली सुगरण आहे, उदार आहे पण मग जेवणारा कसा आहे? फुकट जाणार का नाही? काय म्हणतात माऊली महाराज तुम्हाला जेवायला करून आम्हाला कष्ट काय गेले, काय फायदा आहे त्याच्यात? रसच देतो, रस घेऊन म्हणजे ते हे आणून काय हा रसज्ञ आणि जेवणारे म्हणजे जोड असला पाहिजे असं माऊलींना म्हणायचंय. जेवणात सुद्धा काय तसं हे जेवण त्यालाच गोड लागेल, त्यालाच ते आनंद या जेवणाचा येईल. हे जेवण जर जेवायचं असेल तर आत्मप्रभा नित्य नवी. आत्मप्रभा आत्मज्योत, आत्मज्योतीचा प्रकाश, त्या प्रकाशाची ठाण दिवी करोनी. ठाण दिवी, ठाण दिवा म्हणजे काय असायचं? पूर्वी लाईट नव्हती आणि चौक असायचा. की चौकात काय असायचे? ते शासनाची दिवे असायचे मोठे मोठे. त्याला कोणता दिवा म्हणायचे? ठाण दिवा. तर त्याच्या प्रकाशात, तर कशाच्या प्रकाशात बघायचं आहे? आत्म्याच्या प्रकाशात. याचाच अर्थ असा आहे की अंतःकरणातून, अंतःकरणाच्या प्रकाशाने याला बघायचं. जो इंद्रियात चोरोनी जेवी तयाशीच व्हावे. मला हे जेवण जेवत असताना इंद्रियाला न माहिती होऊ देता काय करावं लागतं? जेवावं लागतं. याचा अर्थ काय आहे? कारण इंद्रिय म्हणजे अंतःकरण मन, आपलं मन सगळे इंद्रियाच्या मागे भटकत असतं. इंद्रियां डोळ्यात बघितलं मन तिकडे जातं, कानानं ऐकलं मन तिकडे जातं. तर मनाचा आणि इंद्रियाचा संबंध करून हे काय करावं लागतं? ऐकावं लागतं. ज्या वेळेला हे ऐकायला आपण वाचायला बसलो त्या वेळेला इंद्रियाला काय पाहिजे हे मनापर्यंत पोहोचलं सुद्धा नाही पाहिजे. म्हणजे बात पोहोचलं नाही पाहिजे. इंद्रियाची चोरोनी जेवी तयाशीच भावे. येत श्रवणाचे निपांगे वीण श्रोतया व्हावे लागे. ते मनाचे निजांगे भोगीजे का. हे मनात कसं काय श्रवण करावं? श्रवणाचे पांगे वीण. श्रवणाच्या संबंधाशिवाय श्रोत्याला इथं एकाग्र व्हावं लागेल. याचा अर्थ श्रवण इंद्रियाचा सुद्धा संबंध ठेवायचा म्हणजे कोणताच इंद्रिय नाही. मनाच्या निजांगे भोगीजे का. हे मनाच्या आतल्या अंगानं, मनाचा आतला अंग म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाने याचं काय करायचं? श्रवण करायचं. कसं करता येईल? एकाग्र बसलो, आपल्या ओव्यात पाठ येतं, बरोबर आहे का नाही? आणि एकाग्र बसायचं आणि आतल्या ती ओवी काय झाली पाहिजे? फिरल्या गेली पाहिजे आतल्या ओवी.
अशी हे मनाचे निदानी होईल का आहात बोलाची वाली फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी आहात बोलाची वाली फेडीजे वरच बोलण्याचा जो सालपट आहे ते शब्दाचं सालपट काय करायचं काढून टाकायचं आणि आपलं आपलं अर्थरूपी जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या अंगाशी एकरूप व्हायचं मग सुखेशी सुरवाडीची सुखाची माझी आणि मग सुखानं सुखच भोगायचं मग त्याचा फळ काय मिळणार आनंद भोगल्या जाणार सुखाची सुरवाडीची सुखाची माझी सुखानं सुख भोगायचं असं ते काय हा विषय बोलून कळणारा नाही सांगूनही कळणारा म्हणजे वाचूनही कळत नाही सांगून नाही ज्यानं त्याचा अनुभव घेतला जे महात्मे असतील कोणी त्यांनी अनुभव घेतला त्यांनाच ते काय होऊ शकतं कळू शकतं कसं मग ऐशी हळूवार पण जरी येईल तरी उपयोगा जाईल येरवी आगवी गोठी होईल मुक्या बैरियाची असं हळूवारपण म्हणजे अंतर्मुखपणा आपलं अंतकरण बाहेर न जाणं असं एकाग्रता ज्या वेळेला येईल तरीच हे उपयोगा जाईल त्यावेळेसच हे काय होईल हा विषय उपयोगाला जाईल नाही तर मग येरवी कसं होईल म्हणजे अंतकरण एकाग्र नसेल तर आगवी गोठी होईल मुकिया बैरियाची मुक्यानं सांगितलं आणि बैरियानं ऐकलं मुक्यानं सांगितलं बैरियानं ऐकलं मुक्याला सांगता येत नाही आणि बैरियाला याचा अर्थ काय मग कशी म्हणजे अवघी गोठी होईल मुकिया बैरियाची त्याचा अर्थ असा आहे सांगणाऱ्याला फायदा नाही म्हणजे तो मुका म्हणजे त्याला त्याचा काय मिळाला नाही फळ नाही आणि ऐकणारा बायरा म्हणजे ऐकूनही त्याला फळ मिळालं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे मला अंतकरणातून नाही ऐकलं नाही सांगितलं तर दोघांनाही काय मिळत नाही फळ मिळत नाही आगवी गोटी होईल मुकिया बैरियाची परत असं आता आगवेल लगेच श्रोते यात कळसावे जे अधिकारी येत असो पावे निष्काम कामो पण माऊली त्याला म्हणतात जाऊ द्या श्रोतेची निवड करण्याची तर काही गरज नाही कारण माझ्या समोर निवृत्तीनाथ बसले तिथे निवृत्तीनाथ होते ना मला संत महात्मे होते इथं काही निवड करण्याची गरज नाही कारण माझ्या समोर जे बसले ते मुळात अधिकारीच आहेत हे निष्कामच आहेत ते कारण सगळे त्यांच्या समोर असे महात्मे बसले होते निवृत्तीनाथ होते मुक्ताबाई होत्या सोपान काका होते आणि त्या परिसरातले जे साधू मंडळी होती ते सगळे तिथे श्रवण करण्याकरता 4 महिने आलेलेच होते 4 महिने ज्ञानेश्वरी तयार झाली नेवाशाला चातुर्मासामध्ये काय तयार झाली पूर्ण ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबा यांनी सांगितली सच्चिदानंद बाबांनी लिहिली आणि नुसती सांगून दोघात नाही लिहिली ती अशी समोर ऐकायला काय बसलेले होते आणि म्हणून इथं काही निवड करण्याची काय नाही गरज नाही निष्कामच आहात जी आत्मबोधाची आवडी गेली स्वर्ग संसारा कुरवंडी देवातून येतीची गोडी घेण्यात आली पुन्हा आणलेच माऊलींनी सांगितलं परिती असो माऊली परिती असो म्हणले की त्या विषयाला संपून टाकतात पण विषय जितका महत्वाचा आहे की पुढच्या वेळी पुन्हा माऊलीने तो विषय आणलाच नाही आता काय झालं होतं संपलं होतं एखादा जर बाप मुलाला सांगायला बाळा असं करावं तसं करावं तर ते मला बस झालं ना आता पुन्हा सांगू आता झालं ना सांगितलं तुम्ही आता मी ते कसं करणार आता पुन्हा विषय काय करा बंद करा बंद बोलायचंच नाही तरी मग ठरवते नाही रे पण तू काय कर म्हणजे विषय जर हिताचा असेल तर पुन्हा 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 तो त्या सांगणाऱ्याला काय होतो पुन्हा माऊली ज्ञानोबा आहे तिथं आले माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात कसं आहे माहितीये का न करता जीवन व्यर्थ गेलेलं का माऊली एवढं बोलताय न करता जीवन व्यर्थ गेलेलं आणि करून जीवन जर व्यर्थ गेलं तर मग किती अवघड मला सांगा एखाद्याचं रान पडी म्हणजे त्या नांगरलं नाही फिरलं नाही पडीतच राहिली आणि एकानं नांगरून पेरून हे करून सगळं करून त्याचं व्यवस्थित घेऊन त्याला दाना त्याच्यात झाला नाही त्याच्या रानात उत्पन्न झालं नाही याच्या रानात उत्पन्न झालं नाही पण नुकसान जास्त कोणाचं आहे का नाही एक तर कष्ट केले एक तर खर्च केला कारण बिन खर्च सोपं आहे का खर्च केला सांभाळलं हे केलं त्यालाही पीक नाही यालाही पीक नाही ते म्हणलं जाऊ दे तिथून पीक नाही झालं नाही तर नाही शेजाऱ्याचं पकडीच होतं आपण पेरलं तर खरी असं जर तू म्हणत असेल तर त्याला काय म्हणावं आपण खुश कोण व्हायला पाहिजे
खुश कोण व्हायला पाहिजे? आता हे काय ज्ञानेश्वरीतलं आहे का? म्हणजे पेरून वाया गेलेल्या खुश व्हायला पाहिजे का न पेरणारा खुश व्हायला पाहिजे? न पेरणारा खुश व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? कारण पेरून फळ मिळालं नाही. तसं आपण समजा वारीला गेलो महिनाभर, आपण गेलो आणि एक गेलाच नाही, न गेलेले फळ मिळालं नाही आणि जाणाऱ्याला फळ मिळालं नाही, जास्त नुकसान कोणाचं झालं? कारण खर्च झाला, शरीराला कष्ट झाले आणि एक महिना याचा घरी संसारात गेला, त्याचा एक महिना संसारात म्हणजे फुकट गेला, मग जास्त नुकसान कोणाचं आहे? म्हणून माऊली म्हणतात येऊन जर फळ मिळत नसेल तर मग न येणारा, तुम्ही म्हणजे बरं झालं नाही येणारा बरं म्हणलं आपल्याला पुन्हा यायचं. म्हणजे मला तेवढा टाइम चाललाय ना आपला, आणि मग टाइम जाऊन लक्षात द्यायला का तुमच्या? टाइम चाललाय आणि टाइम जाऊन जर थोड्या गोष्टीसाठी फळ पडत नसेल पडवायचं तर मग काय आहे काय काय त्याचा फायदा आहे मग? म्हणून माऊली पुन्हा पुन्हा म्हणतात आलोय ना त्याच्या नावानं, आपण या परमार्थाच्या नावानं आपण तेवढा टाइम काढलाय ना, मग तेवढा टाइम जर त्या नावानं काढला असेल तर त्या टाइमात तेच करा, कारण मग त्याचं काय मिळेल? फळ मिळेल. महाराज असं म्हटलंय संसारिकांना जीवनात 24 तासात अर्धा तास जरी परमार्थ केला तरी 24 तास परमार्थ करण्याचं फळ त्याला अर्ध्या तासात मिळतं. संसारिकांनी एवढी सूट दिली शास्त्रानं की जे डोंगरात जाऊन फळं खाऊन राहायला लागले त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, 24 तास भजन करायले, आणि संसारिकांना अर्धा तास जरी भजन केलं, फक्त भजनच आहे 10 मिनिटं जरी एकाग्र होऊन भजन केलं तर त्याच्या 24 तासाचं फळ याला कुठं मिळतं? घरी. का? कारण याच्या मागे उपाधी आहे, शास्त्रात तेवढी सूट दिली त्याला, पण त्यानं तेवढा वेळ त्याच्यासाठी काढला. म्हणून माऊली म्हणतात काढलाय ना वेळ आपण, मग इथं जर एवढी वेळ काढला तर मग दुसरं चिंतन करता कशाला? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून माऊली बरोबर आहे पुन्हा 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 ते शब्द आणतात. माऊली म्हणतात जे आत्मबोधाचे आवडी गेली स्वर्ग संसारा कुरुंडी ते वाचून येथीची गोडी नेणती आहे. ऐका, येथीची गोडी ते वाचून अनेक नेणती, त्यांच्याशिवाय इथली गोडी दुसऱ्याला कळणार नाही. दुसऱ्याला नाही गोडी कळणार. ते वाचून येथीची गोडी नेणती, कोणा वाचून? जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसारा पुरवंडी. आत्मबोधाच्या आवडी, आत्मज्ञानाच्या आवडीनं त्याला आवड लागली. कशाची आवड लागली? आत्मज्ञान मिळवण्याची त्याला आवड लागली. आणि त्या आवडी पुढे महाराज आवड अशी येते, जर खरीच आवड असेल तर ती एक सोडून दुसऱ्या कशाचाही ते काय करत नाही, विचार करत नाही. आत्मबोधाची आवडी आणि स्वर्ग संसारा कुरवंडी केली. त्या आवडीवरून त्यानं संसार आणि स्वर्ग ओवाळून टाकला. ओवाळून एवढी आवड लागली. आवडच अशी आहे महाराज. कोणती आवड? आवड असावी तर अशीच असावी की त्याच्या पुढे इतर बाकी सगळं काय वाटावं? मग तुच्छ वाटावं. महाराज बऱ्याच ठिकाणी उदाहरण देत असताना दारू पिणाराचं उदाहरण दिले. काय त्यांचं धैर्य असतं की एखाद्या व्यसनापुढे बाकी सगळ्याला काय म्हणतात? ते तुच्छ मानतात, तुच्छ मानतात. घरातलं खाण्याचं व्यसन, बरोबर आहे का नाही? खाण्याचं धान्य व्यसन करतात आणि आपण परमार्थी म्हणजे आपल्याला खरी त्याची काय नाही आवडत नाही. मला एखाद्या स्त्री असेल, एखादी सामान्य तिला जर एखाद्या पुरुषाविषयी प्रेम झालं तर माय बाप भाऊ बहीण सगळ्याचा त्याग करून बाजूला होती, बरोबर आहे का नाही? आणि आपण देवा करता कोणाचाच काय करू शकत नाही, त्याग करू शकत नाही. म्हणजे भगवंताविषयी आपलं खरं काय नाही, प्रेमच नाही. प्रेमच आहे. खरं प्रेम असेल तर ते कोणाचाच काय करत नाही, मग विचार करत नाही. आहे का तयार? ठीक आहे. आपल्या भजनात जर ते सहकार्य करत असतील, बाबा तुझ्या मागे आम्ही येतो, मग काय अडचण नाही, मग भजन करायला हरकत नाही. पण आड आले की मग सगळ्याचा काय केला जातो, त्याग केला जातो, बरोबर आहे. आता नाथ महाराज होते, नाथ महाराजांची पत्नी सहकार्य होते, काय अडचण नाही, त्यांनी कुठे त्याग केला का? तुकोबा राहिला तर ऐकून घ्यायचं नव्हतं, सहकार्य नव्हतं तर भांडा राखून. सहकार्य असतील तर अडचण नाही, नसल सहकार्य तर ती मुलगी तरी काय म्हणते, लग्न करून देत असाल तर तुमचा त्याग करणार नाही, आणि नसल तुमची इच्छा तर मग म्हणजे कशाचा परिणाम येतो? अति आवडीचा परिणाम आहे. याला अत्यंत आत्मबोधाची आवड लागली. त्या आत्मबोधाच्या आवडीहून स्वर्ग संसारा कुरवंडी केली.
त्याच्यावरून काय करून टाकला? स्वर्ग आणि संसार ववाळून टाकला. त्याच्यावर ववाळून टाकणं लक्षात ये. ववाळून टाकलं की पुन्हा त्याच्याकडे बघायचं नाही. गेली स्वर्ग संसारा कुरवंडी ते वाचून येतीची गोडी नेणं ती, आणि त्यांच्याशिवाय इथली गोडी दुसऱ्याला कळायची नाही. जैसा आता उदाहरण दिलं माऊलींनी, जैसा वायशी चंद्रन ओळखीजे तैसा प्रकृती हा ग्रंथून निजे, आणि तो हिमांशीची जे खाजे चकोराचे वायशी चंद्रन ओळखीजे. कावड्याला चंद्र ओळखल्या जात, कावड्याला चंद्र ओळखल्या जात नाही. म्हणजे चंद्र येऊन चंद्र कळेल हो, पण चंद्रातलं अमृत त्याला कळत नाही. चंद्राचा अर्थ काय? त्याच्यात काय अमृत त्याला त्या चंद्रातलं घेता येत. जसं कावड्याला चंद्राची ओळख नाही, ते चंद्र किती महत्वाचा आहे. माणूस सामान्य ओळख आणि विशेष ओळख आहे. शरीराची ओळख आहे, सामान्य ओळख आहे, पण त्याच्यात काय अधिकार, काय गुण आहे, ही ओळख काय आहे? विशेष ओळख आहे. आणि ही ओळख प्रत्येकाला असत नाही. भक्ताचा महिमा तुका म्हणे अंगे व्हावे जय आपण, तरीच महिमान येईल कळो. वायसी चंद्रन ओळखीजे, कावड्या चंद्र ओळखले जात नाही. तैसा प्रकृती हा ग्रंथ निघे, तसा सामान्याला हा ग्रंथ कळणार नाही. सामान्य म्हणजे कोण? ज्याला संसाराविषयीची काय आवड आहे. आणि तो हिमांशीची जेवे खाजे चकोराचे, मला त्या चंद्र किरणाचं निघणारं अमृत हे कोणाचं खाद्य आहे? चकोराचं खाद्य. चकोरा चंद्रामृत खावले, मला ते त्याला मिळतं, कावड्याला मिळत नाही. तैसा सज्ञानाशी तरी हा ठाव, आणि अज्ञानाशी आन गाव, म्हणून बोलावया विषय पाहावो विशेष नाही. तैसा सज्ञानाशी हा ठाव, हे ज्ञानेश्वरीचं ठिकाण कोणासाठी आहे? सज्ञान, सज्ञानाशी हा ठाव, आणि अज्ञानाशी आन गाव. त्यानं ज्ञानेश्वरीच्या गावाला यायचं नाही, त्यानं काय करायचं? दुसऱ्या गावाला जायचं. दुसऱ्या गावाला कोणी जायचं? इंदुरीकरच्या कीर्तनाला जायचं. कुठे जायचं त्यानं? अज्ञानाशी तरी आन गाव, तिकडे त्यानं दुसरं पाहायचं काहीतरी, इकडे यायचं. म्हणून बोलावा या विषय पाहावं विशेष नाही, आणि म्हणून आता विशेष काही बोलण्याची गरज नाहीये. परी अनुवादरूप प्रसंग का बोलले? अनुवादरूप प्रसंग सहज प्रसंग आला म्हणून मी बोललो. ते सज्जनी उपसावे लागेल. सज्जन महात्म्यांनी आता मला काय करावी? क्षमा करावी. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. आता भगवंत काय बोलले ते तुम्हाला सांगेल. जो बुद्धी याकळीता सांगडे, म्हणून बोली विपाय सांपडे, तरी श्री निवृत्ती कृपाधिप उजेडे देखील मी. बुद्धी याकळीता सांगडे, मला तो विषय जो मी सांगणार आहे हा बुद्धीला, बुद्धीच्या आवाक्यात न येणार आहे. बुद्धीला सुद्धा न कळणारा विषय आहे. म्हणून बोली विपाय सांपडे, आणि म्हणून बोलण्यात कष्टानं कदाचित सापडल्या जातो. कारण ब्रह्मज्ञानाचा विषय बुद्धीला मला ते ब्रह्म कळत नाही, तर ते बोलण्यातून कसं काय प्रगट होईल? म्हणून शक्य नाही. पण माऊली म्हणतात मी बोलण्यातून त्याला प्रगट करेल. का? माझ्यावर कृपा आहे. श्री निवृत्ती कृपाधिप उजेडे देखील मी निवृत्तीनाथांच्या कृपारूपी दिव्या, त्या दिव्याच्या प्रकाशाने मी तो विषय बघेल, मांडेल तुमच्या पुढं. जे दिठे न पविजे ते दिठीवी न देखीजे, जरी अतींद्रिय राहिले ज्ञान बळ. परत काय असतं? आशीर्वाद खूप मोठा असतो बरं का. आणि एक शक्ती अशी की इंद्रियाच्या मर्यादेच्या इथे पलीकडे जाते, बुद्धीच्या मर्यादेच्या इथे काय जाते? पलीकडे. जे डोळ्यानं पाहता येत नाही ते डोळ्या वाचून पाहता येत. जे डोळ्यानं दिसत नाही ते डोळ्या वाचून पाहता येत. असं होईल का? जे डोळ्यानं दिसत नाही ते बिना डोळ्याचं पाहता येत. असं होईल का? नाही, डायरेक्ट स्पष्ट पाहता येत. असं आपण असं पाहतोय आपण. जे डोळ्यानं दिसत नाही ते डोळ्या वाचून. मला सांगा, अशोकाच्या वनात लंकेत कशा रंगाची फुलं येतात? ते डोळ्याने दिसतात का? दिसत होते का इथून? नाही. नाथ महाराजांनी पैठणातून पाहिले का नाही? विषय आपल्याला सगळ्याच माहिती आहे. हनुमंतराय आले वगैरे वगैरे, ते लाल फुलं पांढरे फुलं माहिती आहे, काही सांगायची गरज नाही का? माहित नाही. मग नाथ महाराजांना पैठण कुठं आणि लंका कुठं? बरोबर आहे का नाही? डोळ्या वाचून पाहिलं का नाही
सांगितलं का आतेंद्रियलाही जे ज्ञान बळ, महाराज त्यांना इंद्रियातीत ज्ञान झालेलं आहे. इंद्रियाच्याही असे काही लोक येतात, महाराज तुम्ही घरून काय खाऊन आली तिथून सांगते, त्याने कुठं पाहिलं सांगते का आपण जातो काही बाबाला काय करू. आता ते चौकी किंवा ते मोबाईलवर दाखवतात ते कुठलं तरी, ते बाबा तिथं गेलं की तुमच्या जीवनातलं सगळं काय करतात, सगळं सांगतात सगळं. मग आता ते भागेश्वर धाम आहे का, चकितच माणूस आहे. तुम्हाला प्रश्नही सांगायची गरज नाही, तुम्ही कोणता प्रश्न घेऊन आले ते तो माणूसच सांगणार. आणि ते चॅनलवाले चॅलेंज केलं त्या माणसाला, लोक चॅनलवाले म्हणजे खोटे येतं. एक दिवस 2 तास त्या दरबार भरवला, 5 लाख लोक होते. आणि जेवढे पत्रकार चॅनलवाले टीव्हीवाले जेवढे यामध्ये सगळे त्यांना ते पत्र कॅमेरे लावलेले, 2 तास कार्यक्रम चालला त्याचा. त्यानं ते पत्रकाराचे संशय, त्यांना सांगितलं मी याचं सांगणार त्याचं सांगणार, ठीक आहे जाऊ द्या. मागून त्या पत्रकाराचं सांगणं सुरुवात केली. चला बोला, ज्या पत्रकाराचा संशय जास्त होता त्यालाच बोलवलं आणि सांगितलं ते लिहिलं त्याच्या जीवनातल्या काही घटना वाईट केलेल्या त्यांना ज्या बेकार घटना जीवनात केल्या असतील एकांतात तिकडे काही त्या अशा कागदावर लिहिल्या त्याला वाचायला दिल्या. सांगितलं वाच आधी, त्यानं वाचलं. सांगितलं तू जे वाचलंय ते सांगू का मायकातून आता, हे तुझ्या जीवनातलं वाईट केलेलं आहे, तू हे वाईट केलेलं आहे असं माईक मधून लोकांना सांगतो. कॅमेरा टीव्हीवर लाईव्ह चालू होतं, ते तू वाईट केलेलं आहे जीवनात, हे सांगू का आता मायकात तुमच्या पाया पडतो, सांगू नका, माझी खूप श्रद्धा आहे तुझ्यावर. काय हे अतींद्रियलाही जे ज्ञान बळ आहे का नाही, मला इंद्रियातीत ज्ञान झालं की त्याला काय होतं, डोळ्या वाचून ते बघता येतं. कशा करता माऊलींनी उदाहरण दिलं, हा विषय येणारा नाही आवाक्यात, पण जर कृपा झाली तर ते आवाक्याच्या बाहेरचं सुद्धा काय होतं, इंद्रियलाही जे ज्ञान बळ. नातर जे धातुवादाहीने जोडे, ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगे तोडे तडे परिसो आता धातुवादाहीने जोडे. महाराज पहिलं सोनं तयार करायची किमया होती म्हणे धातुवादी लोक, की कोणता धातू कशात किती प्रकाराने किती मिळवला की त्याचं सोनं तयार होतं, असं त्यांचं ते ठरलेलं होतं. मला त्या सोनं तयार करणाऱ्याला जे तयार करतात, ज्या क्वालिटीचं सोनं तयार करता येत नाही ते सोनं लोखंडापासून तयार होतं. कधी जर जवळ परीस असेल तर, परीस जवळ असेल तर लोखंडापासून सोनं होतं. तसं गुरुची कृपा असेल तर काय अशक्य, बरोबर आहे का नाही, असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. तैशी गुरु कृपा होय तरी करिता काय आपण होय, म्हणून ते अपार माती आहे ज्ञानदेव म्हणे. म्हणून गुरुची जर कृपा असेल तर काय होणार नाही, आणि ती अपार गुरुची कृपा माझ्यावर आहे असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. तेने कारणे मी बोले आरोपाचे रूप लावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. तेने कारणे मी बोलेल, आणि त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, बोलणार आहे. आणि बोलण्यातून काय दाखवणार आहे, आरोपाचे रूप लावीन. जे आरोप असलेलं ब्रह्म आहे ते ब्रह्माचं रूप प्रगट करून तुमच्या पुढे दाखवील. अतिंद्रिय इंद्रियातीत आहे ते, परी इंद्रिया करून ते काय करेल, भोगवून देईल. ऐका यश कोण आहे ते त्याचं वर्णन करतात. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्या देवाच्या ठिकाणी काय होतात, वस्तीला आहेत, तिथं राहतात. यश आहे याच्याविषयी आपल्याला काही जास्त वाढवायची गरज नाही, कारण बऱ्याच कीर्तनातून आपण येऊली त्याचं यश कसं आहे, अवदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ते ऐश्वर्य आहे, 6 गुण असतात. म्हणून तो भगवंतो, म्हणून त्याला काय म्हणतात, भगवंत. भग म्हणजे गुण आणि वंत म्हणजे असलेला, ज्याच्याजवळ गुण आहे त्यालाच काय म्हणतात, भगवंत. जो निसंगाचा सांगातो, तो कोणाची संगती करतो, निसंगाची. म्हणजे ज्यानं कोणाची संगती केली नाही देव त्याच्या संगतीत राहतो, त्याचा सोबती होतो तो, की ज्यानं सगळ्याची मैत्री काय केलेली आहे, सर्वस्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई. आता तो भगवंत अर्जुनाला म्हणायला लागला, अर्जुना तू आता दत्त चित्तू होय. दत्त चित्तू म्हणजे तुझं चित्त मला दत्तक देऊन टाक, म्हणजे तुझं चित्त तुझ्या जवळ ठेवू नको, आता ते कुणाला दे, मला देऊन टाक, असं भगवंत म्हणून भगवंतानं बोलायला सुरुवात केली. श्री भगवान वाच अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति सन्यासीत योगी जन निरग्रीर न चाक्रिय. ऐके योगी आणि संन्यासी जनी ते एकची स्नानी धनी मानी रवी विचारी जती जाऊ दोन्ही तो एकची ते.
ऐके योगी आणि संन्यासी जनी, योगी आणि संन्यासी, योगी म्हणजे कर्मयोगी आणि संन्यासी हे वेगळे वेगळे मानायची काही गरज नाही, दोन्ही एकच आहे. जर विचार केला तर एक आहे. सांडीजे दुजिया नामाचा आभासू. आता एक कसे आहे त्याचं स्पष्टीकरण पुढे येणार आहे. सांडीजे दुजिया नामाचा आभासू तर योग तोचे संन्यासो पाहता ब्रह्मी नाही अवकाशो दोहे माझे. दुजिया नामाचा आभासू सांडीजे, नाव फक्त दोन येतं, हा योगी आणि हा संन्यासी. नाव फक्त दोन येतं, एरवी योगी आणि संन्यासी दोन नाही. का एक कसे होतील? परब्रह्मे अवकाश होतोही माझी पाहता नाही. परब्रह्माच्या ठिकाणी दोघाला एकच स्थान मिळतं म्हणून दोघही एक आहेत. फळाच्या दृष्टीनं कर्म दोघांचं वेगळं वेगळं दिसत असेल पण फळ दोघांना एक मिळतं म्हणून दोघांना काय मानलं? एक. तैसे नावाचे ज्ञानारे शेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकेची ठाया. एखादा माणूस एक व्यक्ती एक आहे, त्याला नाव दोन आहे, बरोबर आहे का नाही? मग त्याला त्याच्या मूळ नाव पण एखाद्याला हे असतं ना, आडनाव नाही, टोपण नाव असतं. मग टोपण नावानं आवाज दिला काय, मूळ नावानं आवाज दिला काय? व्यक्ती दोन आहेत का? नाव दोन असतील पण व्यक्ती एक आहे. किंवा मार्ग दोन आहेत, धाडकून गेला लोणारला आणि कळणीकडून लोणारला गेला, नाही मार्ग दोन आहेत पण गेले कुठं? एकाच ठिकाणी. काय फरक पडणार आहे? मार्ग वेगळे वेगळे पण जाणार एका ठिकाणी. तसं ना तरी उदकी एकची उदक सहज परिष्णाने गटी भरीचे तैसे भिन्नत्व दाणी एक सांगण्यासाठी. पाणी एक मोठी टाकी भरलेली आहे, 5 मडके घेतले आणि 5 मडक्यात वेगळं ते पाणी भरलं. आता मडके वेगळे आहेत का त्यातलं पाणी वेगळे? मला सांगा दादा, पाण्यात आता आपण भाजी केली, बरोबर आहे का नाही? भाजी बनवली, मोठं बनवलं, गावचं जेवण भाजी बनवली आणि 50 बकेट भरल्या. कशा करता? वाढाय करता. आणि 50 लाईनला दिल्या. आता त्याच्या 50 बादल्यातली भाजी वेगळी वेगळी दिसायला वेगळी आहे का? चव वेगळी? जरी 50 भरल्या, नाही मग त्याच्यातली पाहिजे ती खरं ते निघाली, असं होईल का? सगळ्यातला चव काय राहणार आहे? एकच राहणार आहे. त्याप्रमाणे ऐके सकळ संमत तैसे भिन्नत्व हे जाणीचे. तसं दिसायला भिन्न येतं, असायला भिन्न नाही. त्याचा फळ काय आहे? फळ एकच मिळणार. फळ दृष्टीनं ते काय आहे? एक आहे. ऐके सकळ संमती जगी अर्जुनागा तोच योगी जो कर्म करून रागी नो याची फळी. ऐका आता योगी कोणाला म्हणतात? योगी सकळ संमती जगी, सगळ्याच्या संमतीनं. सगळे म्हणजे कोण? शास्त्र, वेद, देव, ग्रंथ सगळ्यांच्या संमतीनं त्याला योगी म्हणतात. योगी म्हणजे कर्मयोगी. कोण? जो कर्मे करून रागी नो याची फळी. कर्म करतो पण फळाची अपेक्षा ठेवत त्याच कर्माचं फळ मिळतं. ज्या फळातून काय नसते, अपेक्षा नसते. आचरता सिद्धी गेले कादाची किरा आली, परी केली आई सगुण आले ऐशेची मानी, बरोबर आहे का? कर्म फळाची अपेक्षा जो ठेवत नाही. कशाप्रमाणे म्हणजे कशी अपेक्षा नाही ठेवायची? माऊलीने गोड उदाहरण दिलं. जैशी मई ये उद्भिजे जनी अहम बुद्धिविन सहजे आणि तेथीच येते बीजे अपेक्षेना मही हे उद्भिजे. महाराज पृथ्वी आणि पृथ्वी वृक्षाधिकाला जन्म कोण देतं? आंब्याचे झाड, जांबाचे झाड, सगळे फळाचे झाड सगळं कशावर निर्माण होतं? नाही पृथ्वीत नसली तर होईल का? सगळं कुणामुळे होतं? जमिनीमुळे होतं. सगळं कुणामुळे होतं? जमिनीमुळे होतं. पण ती पृथ्वी एका दिवशी म्हणजे का मला एखादा जाम खाऊन पाव द्या, अरे माझं नाही, मी माझ्यावर तयार झालंय, माझ्यावर वाढलंय, मी नसते तर काय होत असं म्हणताय का? मी नसते तर काय होत होतं असं पृथ्वी म्हणलंय का? मग तसं मानवानं म्हणायचं काय फळाची अपेक्षा ठेवायची नाही. तैसे अन्वयाचे आधारे जातीचे अनुकारे जे जे अनुसरे करणे पाहिजे. तसं वेदानं सांगितलेले, वेदाचा आधार घेऊन आपल्या परंपरेनं जे अनुरूप आलेलं आहे
ज्या ज्या वेळेला जसा जसा प्रसंग येईल तशी तशी क्रिया करत राहायचं. मला उद्या कसा प्रसंग येईल, उद्या आपल्याला काय करावं लागेल आज सांगता येत नाही. आपण माणूस संध्याकाळी उद्याचं नियोजन लावून बसतोय आणि सकाळीच पण तरी वेगळाच फोन येतो की लगेच ध्यानातही राहत नाही. म्हणजे आपण विचार करतोय एक आणि घडतं एक. आणि काय माहितीये का, एक विषय एक असा आहे, बहुतेक करून आपण आपल्या नाशाचाच विचार करतोय का आपल्या भल्याचा आपण विचार करतोय. बाबा उद्या जर दुष्काळ पडला तर, सुकाळ पडला तर म्हण ना. माणसाची मन किती मन फसवायला आपल्याला खाली घालते. कोण घालते खाली आपल्याला? आपण म्हणतो उद्या जर एखादा रोग झाला तर, का म्हणतो रोग झाला तर? असं म्हणणं मी निरोगी मरल, बरोबर आहे का नाही? थांब म्हणायचं की मला न रोग होणार नाही, मी निरोगी मरणार. पण मन आपल्याला भीती घालून त्याच्यात अडकवते. कारण मनाला आपल्याला बाहेर निघू द्यायचं. उद्या असं झालं तर काय खाऊ, बरोबर आहे का नाही? काय खाऊ मन जर म्हणलं काय खाऊ तर म्हणजे भीक मागून खाईल. पण पुन्हा तो काय खाऊ म्हणायचं नाही. मनाला तेवढी आपली काय नसते मनाला दटवण्याची. काय खाऊ, काय माती खाई, त्याच्यात काय लागतं? मला तुम्ही नुसतं म्हणाल म्हणून माती खाई पुन्हा तेवढी याच्यातच म्हणावं लागेल. काहीच नाही मला. तुम्ही जंगलात जा, घरच्यापेक्षा चांगलं खायला मिळतंय. जंगलात गेले तरी घरच्यापेक्षा चांगलं खायला मिळतंय. फक्त तेवढं त्या मनाला अगोदर काय करावं लागतं, तयार करावं लागतं. कारण अन्न मान धन येतो प्रारब्धा आधी. याच्यावर जर ठाम विश्वास असेल तर अन्न जर आपल्या प्रारब्धावर असेल तर आपल्याला जंगलात गेल्यावर जर मिळणार असेल तर ते तिथेही काय होईल, मिळत नाही आपल्याला, काय अडचण आहे. म्हणून आपण सतत आपल्या नाशाचा, संसाराचं सांगतो मी, परमार्थाचं सोडूनच द्या, संसाराचा सुद्धा आपण सतत आपल्या कशाचा विचार करतोय, नाशाचा विचार करतोय. अजिबात नाशाचा विचार नाही करायचा. जे ज्या ज्या वेळेला समोर येईल ते आपलं शेवट म्हणून ते काय करत राहायचं, पार पाडत राहायचं, काही अडचण नाही. ते तैसेची उचित करी परी सागो पुन्हा हे शरीर आणि बुद्धी करून फळेवरी जायचे ना. ते तसंच करायचं जसं वेदांत सांगितलं तसं. पण त्याचा अहंकार येऊ द्यायचा नाही. काय अहंकार घेणार आहे? अहंकार त्याचा येऊ द्यायचा नाही. आणि बुद्धी करून फळेवरी जायची ना. आणि ते कर्म करून बुद्धी फळाकडे जाऊ द्यायची काही नाही. अहंकार नाही, फळाकडे बुद्धी जाऊ द्यायची नाही, काहीच नाही. महाराज काय आपण परमार्थ करत असताना त्या गोष्टीचा आपण काय करतो, अहंकार करतो. तुम्हाला माहिती का, जे काकडा म्हणते का फक्त एक दीड तास काकडा म्हणते पुन्हा काहीच करत नाही, जे अख्ख्या गावाला टोचत आहे. काकड्या येतात का तुम्ही? तू काकडा झाल्यावर तुझीच काढतो गावाची, लोकांच्या चक्कर झाली तर लोकांच्या निंदाच करीत 24 तास. फक्त त्या उड्या करता. जो हरिपाठ म्हणतो तो म्हणतो कस काय? अरे हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची काय संहिता आहे. काय म्हणतो पण यायलाच पाहिजे. आणि तो फक्त कशाला येतो? हरिपाठाला येतो. एखादा कीर्तनाला येत असेल तर झोपले होते वाटे रात्री. तो फक्त काय करतो? कीर्तनाला येतो. एखादा कीर्तन करत असेल तर तो काय म्हणतो? अरे अभ्यास करावा लागतो, विषय मांडावा लागतो. आणि तू 2 तास विषय मांडतो, पुन्हा 22 तास म्हणजे आपण आपल्या करता करतोय का आपण लोकांना टोचायसाठी करतोय हेच मिळत नाही. जे दिंडीत गेले का ते तिकून आलेलं म्हणजे कस काय बस त्यांनी घरी आलो आम्ही दिंडी करू, म्हणजे तू त्याला टोचाय गेलता का तुझं कल्याण करायला गेलता? हे काही फळ राहू देत नाही. याचं नुकसान असं आहे की एक महाराज परमार्थ आपण आपल्यासाठी करायलो, उलट आपण करायलो तर आपल्याला त्याचा खेद वाटावा की जसं पाहिजे तसं आपल्या कोण घडायलं हेच पाहिजे. त्या गोष्टीचा एकाचा तसं आपल्याला सोचलं पाहिजे. अरे 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 आपल्याला याच्यापेक्षा घडायला पाहिजे, पण आपल्या कोणती घडत नाही. काय महाराज म्हणून कधी परमार्थात आपल्यापेक्षा उंचाकडे पाहायचं. म्हणजे आपला कमीपणा आपल्याला आपोआप काय होतो दिसून येतो, आपला कमीपणा. नाही मग म्हणजे महाराज फेऱ्या केल्या 21 म्हणले याच्या कशाच्या ब्रह्मगिरीच्या 21 फेऱ्या केल्या. इकडे 21 लय वाटल्या रे. तिथे एक महाराज त्या आश्रमात मुलगा आहे, 800 फेऱ्या झाल्यात त्याच्या. किती झाल्या? 800 झाल्या. 22 दिवस तिथं होतो मी. 22 दिवस 22 दिवसातून एकदा भेट झाली फक्त. एका आश्रमात राहायला 9-10 जण होतो. मी म्हणलं कसं होतं? दुसऱ्या पोराला विचारलं, ते म्हणे महाराज संध्याकाळचे जेवण 8 वाजता राहायचे.
8 वाजता जेवणार राहायचे तर तो मुलगाच तो वय कमी येते, तो मुलगा 9:30-10 वाजता जेवायला येणार सगळे जेवून गेल्यावर, आणि जे उरलेल ते खायचं, म्हणजे कोणाला भेटायचं नाही. 800 फेऱ्या झाल्या आणि 2,500 अभंग पाठ केला फेऱ्या करतात. किती पाठ केला? 2,500. मी बोललो म्हणलं पोराला का म्हणलं मुलगा एकदा तरी दर्शन मी गेलो, मी दर्शन घेऊन म्हणजे मला मग काय दर्शन घेऊ दिलं नाही. म्हणजे तुझ्या त्या सहजपणा, किती सरळपणा. आणि त्यांनी सांगितलं, मी विचारलं म्हणलं मला कसं ते म्हणजे 800 झालेत, मला 2,500 आपण पाठ झालेत आणि 1111 करायचे आहेत. नियम कितीचा आहे? 1111 करायचे. तर का काय पाठ व्हायला? सगळे लोक सकाळी फिरी जाते, तो मुलगा दुपारी जातोय. दुपारी का जातोय की दुपारी कोणी सोबती राहत नाही. आणि मग मी एक विचार केला की त्याच्या 800 फेऱ्यात आपल्या 21 कुठं घालायच्या, नेमक्या लावायच्या कुठं त्या, म्हणजे त्या बसवायच्या कुठं आपल्या. काय किती पश्चाताप होईल माणसं. उंचाव किती, मला सोपी गोष्ट आहे कधी. त्यांना 1111 करायची आणि शेवटची दंडवती परिक्रमा करायची. दंडवती पाहिली का तुम्ही? दंडवती म्हणजे ही अवस्था. आणि पुन्हा कोणालाही भेटायचं नाही. बस ते गोकुळाष्टमीचा कार्यक्रम केला, त्याला फक्त तो आला खाली मुलगा, बाकी काही येण्याची गरज नाही. मग मला काय म्हणायचं की कुठं अहंकार धरणार आपण, कशाचा अहंकार. म्हणून परमार्थिकांना आपल्यापेक्षा उच्च लोकांच्या भीती घ्यायच्या, कारण आपला अहंकार जळून जातो. राख होती, त्याची राख होती आपोआप. आपण का आपल्या खालच्यात गेलो. ज्याच्या हरिपाठ पाठ आहे का त्याला काकडा पाठवाल्याची संगत करायची, म्हणजे ते सारखं जळत राहते. आमचा हरिपाठ काय कामाचा बा, तुमच्या काय पाठ आहे? काकडा पाठ आहे. ज्याचा हरिपाठ पाठ आहे आणि ज्याचा जे लोक बिचारे काही चेत नव्हतो त्याच्यात असला का मग तो त्याचा महाराज होतो. ते म्हणतात आमच्या बोल काय येतो हरिपाठ, कारण ते बिचारे तू ही येत नाही. म्हणून आपल्यापेक्षा उच्च लोकांची भेटी घेतल्यात आपला अहंकार काय होऊन जातो, आपोआप खाक होऊन जातो. राहत तो राहील कशाला. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याचा अहंकार ठेवायचा नाही, त्या अहंकाराने फळ नाही. तोची ऐसा तोची संन्यासी पाहता का पर्यशी तोची भरवशी होऊ शकतो. महाराज असं कर्म जरी करत असला आणि अहंकाराने फळाची अपेक्षा ठेवत नसला तर तो संन्यासी आहे. कर्म करून कर्माचं फळ त्याला भोगावं लागत नाही. वाचून उचित कर्म प्रसंगी तयाचे म्हणे सांगावे बद्दल तरी टाकोटाकी अनेक मांडीची तो. महाराज हे कर्म चांगलं नाही, ते कर्म चांगलं नाही, हे कर्म टाकलं. आणि टाकलं तर कोणतं तरी करावंच लागेल ना. शरीर येतोपर्यंत कर्म तर करावं लागेल. मग आपलं उचित कर्म योग्य कर्म का टाकून देतोय. जैसा शाळू न्याली पुयको सवेची लावी आणि पोट तैसेच्या आग्रे आता पायी कोणी संभेवाया. महाराज पहिला मळ धुवून काढला घासून आणि दुसरा लावला, काय फायदा आहे. मळ तो मळच आहे ना. म्हणून कर्म टाकायची काही गरज नाही. तसा आग्रह जर एखाद्याने धरला कर्म टाकण्याचा तो घोटाळ्यात पडतो, व्यर्थच कष्टात पडतो. गृहस्थाश्रमाची ओझे कपाळी आधीच आहे सहजे कितीचे संन्यासाचा ठेवजे सरशी पुढती. पहिलं संसाराचं वज डोक्यावर भरपूर झाले आणि पुन्हा संन्यासाचं वज डोक्यावर काय यायचं. मी संन्यास घेईल आणि हेच अगोदर करणं ते कशाला करायला लागला. म्हणून याच्यातच आपल्याला संन्यासी होता येतं. फक्त ह्या 2 गोष्टी केल्या, कर्म करून संन्यासी. म्हणून अग्नी सेवा न सांडिता कर्माची रेखा न लांडिता आहे सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अग्नी सेवा न सांडिता म्हणजे आपल्या अग्निसेवा यज्ञ वगैरे करत असताना संसाराचे कर्म करत असताना कर्माची रेषा ओलांडायची नाही. योग संन्यासाचं सुख योगातच आपल्याला ते स्वभावता काय होतं, कर्मातच मिळतं असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. पुन्हा योग आणि संन्यासाचा थोडा विचार येऊ मग मला खऱ्या योगाच्या विषयाला माऊली सुरुवात करतील. त्याचा विचार आपण उद्या